अजित, खरंच तुझं मनापासून अभिनंदन. तू तुझ्या क्षेत्रात खरंच खूप मोठं यश कमवलंयस, मिळवलंयस. एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये, पण तू ते करून दाखवलंस. मला तुझा अभिमान वाटतो. आज आमचा दादा असता, आमचा तात्या, तुझे वडील, त्यालाही अभिमान वाटला असता. काय बहिणी? आबा, हे सगळं तुमच्या विश्वासामुळे शक्य झालंय. काय रे, हे सगळं तुझ्या मेहनतीने शक्य झालंय. असो, कोणामुळे का शक्य होईना, ते शक्य झालंय ना, हे जास्त महत्वाचं. हो, आणि तेवढं क्रेडिट देतोय ना तुम्हाला, मग घ्या की. यांचं नाही असंय, म्हणजे लोकांसाठी सगळं काही करणार, आणि जेव्हा लोक यांना श्रेय देतात तेव्हाही मागे हटतात. मग काय उपयोग? असं काय करताय तुम्ही? कोणी परके आहेत का? हो, पण मी त्याला काय. आणि अजितचं यश माझ्याकरता खूप महत्वाचं आहे. अजित आपला पुतण्या नाही, मुलासारखा आहे. हो का? तो मुलासारखा आहे, मग मी कोण आहे? माझ्या वाट्याचं यश स्वतःच्या मुलाला देऊन बसलात, पण मी ते त्याला पचू देणार नाहीये. असा आपला इंद्र हा चिकू, तसा अजित. विक्रांत, कुठे हरवलायस? नाही बर का, आपल्या अजितनी एवढं मोठं यश मिळवले, त्या निमित्ताने मी आज गुलाबजाम बनवलेत. चिकू, गुलाबजाम खायचंय ना? हो, पटकन द्या. पण तू त्या दिवशी बनवलेलीस ती खीर का नाही बनवलीस? आबा, तुम्हाला सांगू, चिकूने त्या दिवशी खीर बनवलेली ना, ती जर आज बनली असती ना, तर आजचा आनंद कुठच्या कुठे गेला असता. काय रे इंद्रा, तुला खीर एवढी आवडली? प्रश्नच नाही काकी. ती खीर जर मला रोज जरी दिली ना खायला, तरी पण मी खाईन. अरे मग तिथं आत्ताही मिळू शकते तुला. चिकू बनवेल की, जा चिकू बनव खीर. आता मम्मा, अशी पटकन चांगली नाही होणार. आणि दादू, हे बघ, आज आपली खीर पार्टी पॉसिबल नाहीये, पण आपल्या अजित ब्रोची सक्सेस पार्टी म्हणून आपण आईस्क्रीम राईड करू शकतो. हो ना अजित ब्रो? म्हणजे काय? आणि आजची पार्टी तू देणार आहेस, कळलं ना? देणार ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही. बोल ना, जायचं का? मला माहितीये ना, इंद्राला या सगळ्या गोष्टी नाही आवडत. कशाला उगाच वेळ घालवायचा आपण? नाही नाही, आपण आज आईस्क्रीम खायला जायचंय. एवढं मोठं यश अचीव केलंय अजितने, आज तर पार्टी झालीच पाहिजे. हो, आपण सगळेजण जाऊयात. मी लगेच रेडी होऊन येते. हो वहिनी, तुम्हाला तिथे एंट्री नाहीये, कारण ही पार्टी फक्त आम्हा भावंडांमध्येच होते. हवं तर आम्ही तुम्हाला नंतर आईस्क्रीम घेऊन येऊ. माझी बायको नसेल तर मी पण नाही येणार. हो, आता वहिनी नाही म्हटल्यावर हा कसा येईल? ठीक आहे, राहू दे, आम्ही तिघे जातो आणि तुम्हाला येताना आईस्क्रीम घेऊन येतो. चला रे. हो, बरं दादू, सांग ना कुठे जायचंय आपल्याला? कुठे जायचं म्हणजे काय? आपल्या नेहमीच्या ठिकाणी. बट हो, पार्टी मी देणार. ए दादा, नाही या, पार्टी मी देणार, आणि जिकडे मी नेईल तिकडे तुम्हाला यावं लागेल. बोला, मंजूर आहे का? ठीक आहे, चालेल. येस, आईस्क्रीम पार्टी. अरे बस बस बस, काय बसम्या बिसम्या झालाय का काय तुझ्या? सगळ्यांना मदत करणारी राणी जर आज माझ्याकडनं मदत मागते, पार्टी मोठी झाली पाहिजे ना. हा, आणि मग आता हे पार्टीचं जे काही होईल ना उद्या, त्याची जबाबदारी माझ्यावर नाही टाकायची, त्याचं बिल माझ्यावर नाही फाडायचं बरं का? चल, आता तू एवढी काळजी करते म्हणून अजून एकच घेईन, फक्त टेन्शन नको घेऊ. बोल, काय काम होतं? हा, ते आपलं ते कारलंय ना, त्याला मला थँक्यू बोलायचंय, पण मला कळतच नाही मी बोलू कसं थँक्यू. अगं सोपं आहे राणू. तू जा, कारल्याच्या समोर थांब आणि त्याला बोल थँक्यू कारलं, आणि जा पळून. हे काय मला माहित नाही का?
हे बघ मला त्यांना थँक्यू बोलताच येत नाही. मी त्यांना बोलायला गेले ना की ते वसकन अंगावर येतात. एक तर यांचा फॅमिली प्रॉब्लेम आहे. ते सगळे लोक मिळून ना एकमेकांच्या अंगावरती वसा धावून जातात. मला भीती वाटते यार, मला बोलताच येत नाही कुठं. मी काय करू? काय कर म्हणजे काय बोलणार तू? बोलणार आदरणीय गुरुजन वर्ग, इथे जमलेल्या बालमित्रांनो, आज मी तुमच्या समोर. गोट्या मग काय? एकदा आधी एवढं टेन्शन आहे त्याच्यात तुझं चाललंच. सिरियस हो ना बाबा, तू बोल ना. आपण आता ना एक काम करू, ते नाटकात करतात ना तालीम प्रॅक्टिस, तसं करू. थांब, हे बघ दादा, हे घ्या. हे बघ, आता समज मी कारले, तू राणे, कळलं? हा. आता तू माझ्या समोर आली हा आणि बोल आता थँक्यू. अरे पण काय बोलू मी? काय पटपट बोल, कळत नाही का तुला? नॉनसेन्स. अरे हे असंच ओरडतात ते माझ्यावर, मग मी कसं बोलणार? ते ओरडणारच, त्याला दुसरं काय येतं? पण तू तुझं बोल ना, बोल आणि पळून जा. हा ठीक. हा बोल पटपट. मी ते माझं मी काय बोलू? हे बघ मी तुला सांगतो काय बोल माहितीये का, की हे बघा सर, आज माझ्यावर संकट आलं होतं जे तुमच्यामुळे टळलं. जसा देव भक्तांच्या मदतीला धावून येतो तसं तुम्ही ह्या कामगार राणीच्या मदतीला धावून आलाय. आणि मग तुमचे लय लय उपकार झाले. तुम्ही नाक्यावर या, तुम्हाला पण कुल्फी सांगते आणि थँक्यू असं बोल आणि लगेच पळून जाते. कारण त्याच्यानंतर कारलं काय बोलेल आपल्याला नाही माहित. हा करेक्ट. मी बोलते. डायरेक्ट बोल. कसं बोलणार? आज काय आज शुक्रवार. आज काय? आज जी परिस्थिती संकट आलं होतं माझ्यावर. हा जे संकट आलं होतं तुमच्यामुळं टळलं. तुझं ना कॅसेट अडकते, पुढं बोल. अरे काय बोलू, मला लक्षात नाही राहते. हे बघ तुला नाही, बघ असं जमणार नाही राणे. काय कर तुला सांगतो भावा, डोळं बंद कर. डोळे बंद. लांब श्वास घे, देवाचं नाव घे, डायरेक्ट जाऊ दे बुंगाट गाडी. थांबूच नको कुठं. जे बोललोय ना तुला सगळं आठवतंय भावा. कुल्फी दे भावा, चालू दे तुझं, थांबू नको कुठंच. हे काय आहे अजित? इथे खाणार होत आपण? अरे इथे काय मिळणार आहे? दादा माझ्या पॉकेट मनीच्या बजेटनुसार मला हेच परवडतंय. अरे पण इथे हायजीनचा काही पत्ता नसतो अजित. आपण जाऊया ना दुसरीकडे. ए दादा पण नाही बिन नाही, माझी पार्टी मी निवडलेली गाडी. चल पटकन. करेक्ट आहे. अरे दादू तुला माहितीये का, उलट अशाच ठिकाणी ना एकदम टेस्टी आईस्क्रीम मिळते. हो ना. चल पटकन. दुसरीकडे जाऊया यार. ते माझ्यावरती एवढं मोठं संकट आलं होतं राणे तुमच्यामुळं. गप ना कुठे राणी काय करतोय आता? मला येते, थांब जरा, थांब, मला सुचतंय. मदतीला धावून आलात इंद्र सर. हा आज तुम्ही जे मला मदतीला धावून आलात इंद्रा सर, ते जसं देव आपल्या भक्ताच्या मदतीला धावून येतात ना, एकदम तसंच तुम्ही या कामगार राणीच्या मदतीला धावून आलात.